न वाया घालवता आपण सरांशी डायरेक्ट इंटरॅक्शन चालू करूया. मी गणेश सरांना विनंती करतो की आम्ही ट्रेलर तर पाहिलं आहे, ट्रेलर पाहून आमच्या सगळ्यांची उत्सुकता एवढी वाढली आहे की 29 तारीख कधी येते त्याची आम्ही वाट बघत आहोत. तर तुम्ही प्लीज आमच्याशी मूवीबद्दल थोडी शेअर करा माहिती. नमस्कार, मी गणेश यादव. नमस्कार. आमचा हा सिनेमा आहे सिद्धांत. हा 29 मेला रिलीज होतोय. या सिनेमात विक्रम गोखले आणि आमचा छोटा अमिताभ बच्चन, अर्चित देवधर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्याबरोबरच सारंग साठे आहेत, नेहा महाजन आहे आणि आमचे दिग्दर्शक विवेक वाघ आता पोचतीलच इकडे थोड्या वेळात, 2 मिनिटात पोचत आहेत ते. तर हा सिनेमा आणि ह्या सिनेमाचे निर्माते आहेत निलेश नवलखा साहेब, ज्यांनी याच्या आधी शाळा सिनेमा केला होता, फॅन्ड्री सिनेमा केला होता आणि आता ही नवीन निर्मिती घेऊन ते तुमच्यासमोर हजर होत आहेत. सिनेमाचं नाव आहे सिद्धांत. विक्रम गोखले हे आजोबा आहेत आणि त्यांचा नातू हा अर्चित देवधर, ह्या दोघांच्या रिलेशनशिपवरती हा सिनेमा आहे. बाकी सिनेमाबद्दल बरीचशी माहिती आमचे दिग्दर्शक विवेक वाघ तुम्हाला देतील. जर सारंग साठे पण बोलतील. एक मिनिट. सगळ्यांना नमस्कार. आमचा सिनेमा 29 मेला रिलीज होतोय. इथे मॅथ्स कोणाला आवडतं? मॅथमॅटिक्स आवडतं कोणाला? आणि कोणाला आवडत नाही, कोणाला अजिबात मॅथ्स आवडत नाही, अवघड कोणाला जातं. तर ह्या सिनेमामध्ये आमचा अर्चित याला मॅथ्स अजिबात आवडत नसतं, त्याला खूप भीती असते. आपल्या सगळ्यांचीच जी गोष्ट आहे तशीच. आणि त्याच विषयावर हा सिनेमा आहे. गणित, मॅथमॅटिक्स या विषयावर हा सिनेमा आहे. एक आजोबा आणि त्यांचा नातू ह्यांच्यातल्या नात्यावर हा सिनेमा आहे आणि मी त्याच्या दादाचा रोल करतोय. गणेश सर काकाचा रोल करतायत. आणि तुम्ही सगळे ज्यांना मॅथ्स आवडतं आणि आवडत नाही त्यांनी हा सिनेमा नक्की बघा. मी माझ्या छोट्या मित्राला अर्चितला माईक देतो. गुड इव्हनिंग. ओके, एकच मुलगा म्हणला बाकी असं ते. आता हा म्हणाल तसं ज्यांना मॅथ्स आवडत नाही आणि ज्यांना मॅथ्स आवडतं अशा दोघांनी आमचा सिनेमा बघा, कारण यात कोणी तुम्हाला बोर करणार नाही आहे. मस्त गाणी आहेत, मस्त एंटरटेनमेंट आहे, तुम्हाला एन्जॉयच करायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे. सो मॅथ्स हा सब्जेक्ट ह्या सिनेमाचा. मॅथ्स सब्जेक्ट असल्यामुळे घाबरून जाऊ नका. मुलं नेहमी असतात, तर त्याच परंपरेला पकडून हा सिनेमा आहे. सर, माझा अर्चितला प्रश्न आहे की आम्ही असं ऐकलं आहे की तू रिअल लाईफमध्ये गणितात खूप हुशार आहे, म्हणजे तुला 90 वगैरे मार्क्स असतात, पण पिक्चरमध्ये तुला ॲक्टिंग करायची होती की बाबा मला एका ढ मुलासारखं वागायचं आहे, तर ते तू कसं मॅनेज केलंस? नाही, ढ मुलासारखं अजिबात वागायचं नाही मला सिनेमात. मला अशा मुलाचा रोल करायचा ज्याला गणित आवडत नाही. मार्क चांगले मिळो न मिळो, पण एक्सप्रेशन ढ मुलाचे नव्हते, तो आवडण्याचे होते. गणित मलाही स्वतःला अजिबात आवडत नाही, पण शाळेत आहे म्हणून मी करतो आणि मार्क चांगले काढतो. ओके. यानंतर माझा डायरेक्टर सरांना प्रश्न आहे की सर, या चित्रपटाचं नाव सिद्धांतच असं का दिलं? म्हणजे सिद्धांत मूवीचं नाव आहे की एखादं मॅथमॅटिकमध्ये प्रिन्सिपल आहे, त्याला मराठी सिद्धांत म्हणामुळे काय कनेक्शन काय त्यांचं? सिद्धांत नाव एवढ्या काय सिनेमाचं की प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक स्वतःचा सिद्धांत असतो. सो या सिद्धांत फिल्ममध्ये सुद्धा प्रत्येक माणसाचा एक सिद्धांत आहे. अर्चितचा आहे, सारंगचा आहे, गणेशचा आहे, विक्रम गोखलेचा आहे. आज जसं आपण इथे एवढ्या फॅमिली झालेल्या आहेत, सगळे शॉपिंग करतात, या प्रत्येकाचा एक सिद्धांत पर्सनल लाईफमध्ये असतो. आणि हा पर्सनल लाईफचा सिद्धांत काय आहे हा बघण्यासाठी तुम्ही हा सिनेमा बघा की याच्यात काय सिद्धांत आहे. म्हणजे रिअल लाईफमध्ये प्रत्येक आपलं आयुष्य गणिताशी जोडलं जातं त्या आधारावर. गणेश सर, मला तुम्हाला विचारायला वाटतं की तुम्ही आजपर्यंत मी बऱ्याच सिनेमामध्ये तुम्हाला पाहिलं आहे, तर या सिनेमामध्ये अशी तुमची विशेष काय भूमिका आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय विशेष मेहनत घ्यावी लागेल? बऱ्याच सिनेमात मी भाई असतो, फ्रॅक्चर मंडे असतो, गोरियामधला इन्स्पेक्टर असतो, किंवा शिवाजीराजेमधला तो स्कूलचा एक शिक्षण मंत्री असतो. पण ह्या सिनेमात एक आहे की मी शिक्षण मंत्री इन्स्पेक्टर नाही आहे, कोणी भाई नाही आहे. या सिनेमात मी एक साधा सरळ आज्ञाधारक मुलगा आहे
त्याच्या बापावरती अतिशय प्रेम आहे आणि विक्रम गोखले हे फार मोठे गणितज्ञ आहे, त्यांचा मुलगा आहे, पण ह्याचाही गणिताशी काही संबंध नाही. पण एक खूप छान त्यांची रिलेशनशिप आहे. त्याला भयंकर बापाबद्दल प्रेम आहे. बापाने सतत आनंदी राहावं म्हणून हा धडपड करतोय आणि बापाने आपल्यावरती प्रेम करावं म्हणून त्याची धडपड चालली आहे. आणि खूप छान सुंदर सहज सोपी फिल्म आहे. आपल्या ह्या सिनेमात माँ आहे, ममता आहे, बाप आहे, काका आहे, छोटा बच्चा आहे, गाणी आहे. तर सगळं तुम्हाला आवडेल असं आहे. हा सिनेमा तुम्हाला खूप घरी म्हणतो ना आपण एक कथा वाचली किंवा कादंबरी वाचली की खूप छान वाटतं, ते आपल्याबरोबर राहते. तसा हा सिनेमा तुम्ही बघून जाऊ, घरी जाल. हा सिनेमा तुमच्याबरोबर चालत चालत तुमच्या घरी येईल. पण 29 मेला त्यासाठी जाऊन सिनेमा बघा. या सिनेमामध्ये एखादा असा सीन जो तुम्हाला आवडला किंवा तुमचा एखादा डायलॉग प्रेक्षकांसोबत शेअर करा. नाही, डायलॉग शोधलेच होते किती आदमी ते. ह्याच्यात असं काही डायलॉग नाही. ह्याच्यात आपण रोजमर्रा की जिंदगी जसं बोलतोय तसं बोललोय या सिनेमात. तसं डायलॉग असं काही नाही. या सिनेमात आठवणारा एकच प्रसंग आहे की अर्जित यांनी एक मोठी खूप खोल विहीर होती, त्या विहिरीत त्यांनी उडी मारली. तर ती कशी उडी मारली आहे, तो सीन कसा शूट झाला आहे, खूप चित्तथरारक सीन आहे तो आणि तो तुम्हाला सीन खूप आवडेल. आणि ह्या मुलाने खूप डेअरिंग करून त्या विहिरीत उडी मारली आणि तो सीन खूप छान झाला. तो आवडेल तुम्हाला सगळ्यांना. परत माझा डिरेक्टर सरांना प्रश्न आहे. सर, आम्ही सगळे मूवीमध्ये शंकर महादेव सरांची 2 गाणी आहेत, तर म्युझिकबद्दल तुम्ही काय सांगू शकता आमच्या ऑडियन्सला? सिनेमामध्ये शंकर महादेवांनी 2 गाणी गायलेली आहेत आणि अप्रतिम गाणी गायलेली आहेत शंकर महादेवांनी. गणिताच्या विषयावर लाईफ आणि मॅथमॅटिक्स याचं कॉम्बिनेशन त्या गाण्यामध्ये आहे. ते ऐकलं की तुम्हालाही वाटेल की अरे खरंच इतकं सोपंही गणितोय आणि शंकरनी गायल्यामुळं मेमरीमध्ये राहतील गाणी. एवढं नाही. सारंग सर, तुमची या मूवीमध्ये काय भूमिका आहे? तुमच्या भूमिकेबद्दल शेअर करा. मी या सिनेमात अर्जितच्या मोठ्या भावाचं काम करतो. जसा मी सुद्धा मला एक मोठा भाऊ आहे सख्खा, आणि त्यांनी माझी कायम रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. कारण त्या नाट्य सिनेमातले लोक तुम्हाला माहिती कशी असतात. तर त्यामुळे माझा भाऊ कायम मला सपोर्ट करत आला आहे, मदत करत आला आहे माझ्या करिअरच्या इथपर्यंत. तसाच अर्जित मी या सिनेमात सपोर्ट करायला म्हणून माझं काम सोडून येतो, असा माझा रोल. त्यानंतर माझा नवलखा सरांना प्रश्न आहे की म्हणजे हा प्रवास कसा जुळून आला तुमचा, की फॅन्ड्रीपासून शाळा आणि शाळेपासून सिद्धांत, म्हणजे हा योगायोगे हे एवढे लोक तुम्हाला भेटले, हा याचा प्रवास कसा आहे तुमचा? कारण तुमचा, आणि दुसरा प्रश्न की तुमचा शाळा हिट गेला, तुमचा फॅन्ड्री हिट गेला आणि त्या पाठोपाठ हा 3रा मूवी तुमचा हिट जाणारच, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं सध्या? मला असं वाटतं की एक नवीन विषय आम्ही घेऊन आलेलो, एक नवीन माणूस, एक नवीन दिग्दर्शक. शाळा, फॅन्ड्री आणि सिद्धांत, त्याच्या आधी अजून एक दांडगी मुलं नावाचा एक सिनेमा होता माझा, आणि सगळ्यात लहान मुलं हा एक कॉमन फॅक्टर आहे. तर मला वाटतं की लोकांनी नेहमी आमच्या सिनेमांना प्रतिसाद दिलेला आहे, लोकांना आवडले. आम्ही जे काही बोलतोय सिनेमाच्या माध्यमातून ते लोकांना आवडतं आणि कदाचित ह्या सिनेमातनं सुद्धा आम्ही जे काही बोलू पाहतोय ते आवडेल लोकांना आणि अपेक्षा करतो सगळेजण बघतील हा सिनेमा. नक्कीच सर. माझा एक शेवटचे एकदम प्रश्न आहे डिरेक्टर सरांना की सर, आजकाल सिनेमे तयार होतात ते मारामारी असेल किंवा प्रेम वगैरे ह्या अशा भ्रष्टाचार वगैरे यांच्यावर होतात, तर तुम्ही काय हेतू होता तुमचा की गणित या विषयावर आपण मूवी काढावा, की प्रेक्षकांमध्ये दाखवा, असं काय हेतू काय होता तुमचा? हाही सिनेमा मारामारीचाच, फक्त गणिताची मारामारी. त्यामुळं जशी प्रत्येकाला गणिताची मारामारी करावी लागते तशी याही सिनेमात एक गणिताची मारामारी असते. फक्त ती मारामारी खूप चांगली गोड आहे, त्याला काही भ्रष्टाचार, त्याला काही रक्त, करप्शन असं काही लागलेलं नाही आहे. अतिशय लवेबल फाईट आहे ही सगळी, बरोबर प्रेमळ मारामारी, प्रेमाची मारामारी आहे. आणि मी शेवटचा प्रश्न अर्जितला विचारू इच्छितो की एवढ्या मोठ्या स्टारसोबत तू काम केलंस, याआधीही काम केलेलं आहेस, तर काय एक्सपिरियन्स होता तुझा? सारंग सरांसोबत असेल, गणेश सरांसोबत असेल, आणि मोठे स्टार विक्रम गोखले सरांचा जो नातू आहे, त्याबद्दल तुला काय एक्सपिरियन्स तुझा? सारंगाची जुनी ओळख होती, कारण जेव्हा मी किल्ला हा सिनेमा केला तेव्हा त्यानेच माझं वर्कशॉप घेतलं होतं आणि त्यानेच मला कास्ट केलं होतं. सो एक सेटर कॉन्फिडन्स होता की कोणीतरी ओळखीचं आहे. आणि मग गणेश सर म्हणा, विवेक सर म्हणा, विक्रम सर म्हणा, प्रत्येकाशी ओळख होत गेली आणि मजा केली. भीती नाही वाटली एवढ्या मोठ्या स्टारसोबत आपण काम नाही, करतोय? त्यांनी ती वाटू दिली नाही. इतके ते मला फ्रेंडली वागवत होते. म्हणजे काही म्हणा, समुद्रात फिरायला घेऊन जात होते,
जात होते, त्यामुळे मला ती भीती नाही वाटत. ओके थँक्यू. आपल्याकडे एक छोटासा गेम खेळायचा आहे. जे विनर असतील त्यांना सिद्धांत मूवीचं टी शर्ट मिळणार आहे. सो त्या गेमसाठी तयार राहा. मे बी गणिताचाच गेम असू शकतो, त्याच्यामुळे ओके 1 + 1 + 1 + 1 into 0 is equal to 0. No. No. Right answer. 3 is the answer. Apply BODMAS rule. स्टेजवर या सर, स्टेजवर या. ह्या साईडनं. सेकंड क्वेश्चनसाठी तयार राहा. सर नाव सांगा तुमचं नाव. My name is Puneet Chuk. I guess you like maths. I like guys. Yeah, so you got the answer. Right. Thank you. All the best. Thank you. थँक्यू सर. Okay, next question. Four daughters and each has a brother. How many children does my neighbor have? देवालीने एकदा जोरदार टाळ्याने अभिनंदन करूया. थँक्यू मॅम. त्यानंतर अजून एक क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. Okay. Third question. What goes around the world but stays in a corner? What? What goes around the world but stays in a corner? What goes around the world? What travels whole of the world but stays in a corner? No, not sir. Not a map. Stamp. A postal stamp. स्टेजवर Come on the stage. आपलं नाव काय तुझं? मनीषा शुक्ला. वनिषा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वनिषासाठी. थँक्यू सर. तर आपल्याला न विसरता 29 मेला सिनेमात जाऊन गर्दी करायची आणि सिद्धांत मूवी पाहायचा आहे. थँक्यू सर. येणार 29 Bye bye. मेला सिद्धांत मूवी थिएटरमध्ये जाऊन गर्दी करायची आपल्याला. थँक्यू.